नमस्कार, कुमुदा टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे। आज काँग्रेसकडनं एक खानापूर तालुक्यासाठी आणलेल्या फंडाची यादी जाहीर करण्यात आलेली आहे। अंजली त्यांचं म्हणणं असं आहे, आपण आमदार नसलो तरी सरकार आमचं आहे आणि मी सिद्धरामय्या सीएमच्या समोर बसून सही करून खानापूरच्या विकासासाठी फंड आणत आहे। त्यांनी कोणकोणते फंड आणले ते आपल्यासमोर मी सांगत आहे। खानापूर तहसीलदार आवारण सुधारण्यासाठी 5 लाख रुपयाची मंजुरी त्याने आणली आहे। वर्धे कॉलनी उद्यान सुधारण्यासाठी 3 लाख रुपये त्यांनी मंजूर करून आणले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानासाठी त्यांनी 5 लाख रुपयाची मंजुरी आणली। जांभोटली सर्कल येथील हुतात्मा चौक सुधारण्यासाठी 3 लाख रुपयाचं अनुदान त्यांनी आणलेलं आहे। खानापूर पट्टण पंचायत क्रिया योजनेसाठी बिले त्यांनी मंजूर करून आणलेत। त्यांचा घणघणीत आरोप आहे, विद्यमान आमदार विठ्ठल हलगेकर खानापूरचा विकास न करून स्वतःचा विकास करून घेतात असा आरोप त्यांनी केलेला आहे। हलशी ग्रामसोबत अनेक खेड्यामध्ये जे योजनाचे कामगारी जी आहे तिने स्वतः अंजली निंबाळकर ताई स्वतः थांबून कामगारी जी आहे ती करून घेत आहेत। अंजली ताईंना अनेक असं सांगितलं आहे की मी आमदार असताना अनेक खानापूर तालुक्यातील अनेक देवळासाठी फंड मंजूर करून घेतला होता। फंडाची यादी दिली होती की कुठल्या देवळाला मला मंजुराती पाहिजे। आता ते आमचं सरकार असल्यामुळं मी समक्ष थांबून फंड घेऊन येत आहे। अनेक पेंडिंग कामाची मंजुरी मी घेऊन आलेला आहे। अनेक डिपार्टमेंटची NOC मी घेऊन आलेला आहे। कारण सरकार आमचं आहे, राज्यात सरकार आमचं आहे, CM आमचे आहेत, मी समक्ष बसून हे सगळं काम करून घेत आहे असं त्यांनी यावेळेला सांगितलेलं आहे। कुमुदा टीव्ही, ब्युरो न्यूज, बेळगाव।